सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत पवारांच्या राष्ट्रवादीने आपला वरचष्मा दाखवून दिलाय। सांगली जिल्हा परिषदेच्या 61 गटांचे निकाल आता हाती आलेत। त्यात जयंत पाटील, विश्वजित कदम आणि विशाल पाटील या तिकडीनं भाजपला तगडं आव्हान उभं केलेलं दिसून येत आहे। विशेष म्हणजे सांगलीच्या खानापूर आणि आटपाडी तालुक्यात शिंदेंची शिवसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष सुद्धा झाला आणि तिथे सुद्धा भाजपचाच पराभव झालेला दिसून आला। तरी सांगली जिल्हा परिषदेचा पक्षनिहाय निकाल काय सांगतोय पाहूयात। भाजप 16 जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आलेले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांना 6 जागा मिळालेल्या आहेत। शिंदेंच्या शिवसेनेला 7, काँग्रेसला 11, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला 18, शिवसेना ठाकरे पक्ष त्यांना 1 जागा, रयत क्रांती संघटनेला 1 आणि जनसुराज्य शक्ती पक्षाला 1। त्यामुळे आता इथे जर खरं तर पवारांच्या दोन्ही राष्ट्रवादी म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी हे आज दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर हा आकडा 2 पक्षांचा मिळून 24 वर जातो आणि मग त्यांना काँग्रेसच्या 11, ठाकरेंच्या शिवसेनेची 7 मिळाली तर महाविकास आघाडीचा हा आकडा सांगायचा झाला तर जवळपास 36 वर जातो। त्यामुळे आता सत्ता स्थापनेसाठी बहुमताचा आकडा जुळवताना चंद्रकांत पाटील जे खरं तर सांगलीचे पालकमंत्री आहेत ते कशी जुळवाजुळव करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण सातारा, कोल्हापूर या जिल्हा परिषदांवर भाजपची सत्ता येणार हे निश्चित झालेलं असताना जयंत पाटलांनी मात्र भाजपचा सांगलीत जिल्हा परिषदेत खरं तर टप्प्यात कार्यक्रम केलेला दिसतोय। म्हणजे जी भाजपची सुसाट निघालेली गाडी होती त्याला खरं तर सांगलीत ब्रेक लागलाय। कारण सांगली जिल्हा परिषदेत 61 जागा आहेत आणि जिथे भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करेल अशी खरं तर आजच्या निकाला आधीपर्यंत चर्चा होती। मात्र राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेसनं त्यांना टफ फाईट देत या निवडणुकीतील रंगत वाढवली आणि खरं तर आकडे सुद्धा त्यांच्याच बाजूने असल्याचं आपल्याला दिसून येत आहे। पण महायुतीबाबत जर सांगायचं झालं तर भाजप 16 जागांवर विजयी झाली आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 6 जागा मिळाल्यात, शिंदेंच्या शिवसेनेला 7 आणि जनसुराज्य पक्षाला खरं तर 1 जागा मिळाली आहे। त्यामुळे जर हे 4 पक्ष म्हणजे महायुती म्हणून हे एकत्र आले तर यांचं संख्याबळ 29 होतं। त्यामुळे सत्ता स्थापन करताना भाजपला चंद्रकांत पाटलांना मोठी कसोटी करावी लागणार आहे। कारण सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आहेत, मी आधी म्हटलं तसं त्यानुसार मित्र पक्षांच्या मागण्या मान्य करून सत्ता स्थापन करण्यासाठी चंद्रकांत पाटलांची सुद्धा कसोटी लागणार आहे अशी चर्चा आहे। तरी आता चंद्रकांत पाटील ही सांगली जिल्हा परिषदेसाठी आकड्यांची जुळवाजुळव कशी करतात, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस जो पक्ष आहे तो काय निर्णय घेतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तरी जयंत पाटलांनी जे सांगलीत आपलं एक नेतृत्व, आपलं वर्चस्व सिद्ध केलंय त्याविषयीची आपली मतं कमेंट करून जरूर कळवा। धन्यवाद।